HK कॉलेजच्या अनोख्या अशा ट्रेडिशनल डे सेलिब्रेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। रेणुका चल 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 चल। आजच्या ट्रेडिशनल डेच्या निमित्ताने आपल्या कॉलेजचा धवल मिडबावकर याने एक वेगळं असं ट्रेडिशन इंट्रोड्यूस केलेलं आहे आणि ते आहे क्रिकेटचं ट्रेडिशन। धवल मिडबावकर, काय वाटतं तुम्हाला? काय सांगाल तुम्ही सगळ्यांना? No, but the boys played well. The team also played well. The pitch was turning a bit after the 15 अरे धवल, बोल ना नीट आणि मराठीत बोल। आपल्याला एवढंच बोलायचंय, सचिन आपला देव आहे आणि क्रिकेट आपलं ट्रेडिशन आहे। असून एवढी व्हरायटी तरी आहे एकच नेशन। असून एवढी व्हरायटी तरी आहे एक नेशन। काय चाललंय म्हणजे आम्ही सगळ्यांची बांधतोय मोठ। काय आपल्या ट्रेडिशनल डे ची थीम काय? विविधतेत एकता। आता विविधता झाली, आता आम्ही सगळ्यांनी एकत्र करतोय। येस, आणि अख्ख्या भारताला एकत्र आणण्यासाठी एकच आहे ट्रेडिशन, क्रिकेटचं ट्रेडिशन। बोला सचिन भगवान की जय! भगवान की जय! सचिन भगवान की जय! चला तर आता खेळाला सुरुवात होत आहे। हे काय पंजाबनी कोणी क्रिकेट खेळायला आली? चल गुरु आला सुरू। अगं टाक आणि तू बॉलिंग कर। चल इकडे, आली खेळायला। चल इकडे उरा। काय बरं, चल तिकडे जा। अरे चल काय मी विकेट कीपर आहे, आता बघ कशी विकेट काढते तुझी। आधी नीट उभी राहा मागे। आणि सम्राट पाटील आता गोलंदाजी करत आहेत आणि ओ डिफेन्सिव्ह असा फटका त्यांचा। आणि इथे कोळी बांधले गोलंदाजी कधी करणार आहे त्याची वाट बघत असताना आता काय टाकू का गाणं लावू आता? चल पुन्हा एकदा सामना करत आहे धवल मिडबावकर यांना आणि धवल मिडबावकर यांनी सुंदर असा तटवलेला चेंडू ते मारायच्या पलीकडे सुंदर असा षटकार। आता ओ हे कोण नवीन चष्मा घातलेले बॉलर यांना बॉल दिसत आहे की नाही हे आम्हाला माहिती नाही, पण त्यांनी सुंदर असा बॉल टाकलेला आहे। धवल मिडबावकर यांनी पुन्हा एकदा ग्राउंड काय आडवडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं। कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम। तुला ठणठणीत चोपला पाहिजे। साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं। ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं। खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना। हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं। पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते। तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय। कमी स्वप्नात आहे। नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर। आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड। प्लीज सिट डाउन। तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही
हे टेबल फायनल केलंय. वाव. अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असू दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके